छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कुणालाही मतदान करू नये असा व्हीप काढला. मात्र हा व्हीप जुगारून अर्ज खरेदी करणारे कृष्णा पाटील डोणगावकर आपल्यासोबत आहेत आणि ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंतची जे काही घडलं ते एबीपी माझ्यासमोर सांगतील. का तुम्ही असं वाटलं की नाही आता आपण अर्ज भरला पाहिजे आणि पक्षाचा जो व्हीप होता तो जुगारून तुम्ही अर्ज खरेदी केला होता? पक्षाचा जो आदेश होता तो सभापतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीमध्ये कोणालाही मतदान करू नये अशा पद्धतीचा होता. त्यामुळे अर्ज घेणे किंवा भरणे याच्यासाठी कुठलाही आदेश नव्हता आणि त्यामुळं व्हीप जुगारण्याचा प्रश्न येत नाही. मी फॉर्म घेतला आणि तो वेळेच्या आत मी काही भरला नाही, त्याच्यामुळे व्हीप जुगारण्याचा प्रश्न येत नाही. सुरुवातीलाच जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या त्यामध्ये लागलेलं निकालाचं संख्याबळ असं होतं की अध्यक्षपदावरून वाद झाल्यानंतर कुठेतरी छोट्या पक्षांना किंवा आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकांना त्यात राजकीय फायदाहून महत्त्व प्राप्त होणार होतं अशा प्रकारची परिस्थिती होती. सुरुवातीला दोन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं युतीमध्ये अध्यक्षपदावरून बरंचसं ताणलं गेलेलं होतं आणि ते अध्यक्षपद सोडायला दोन्ही पक्ष तयार नव्हते आणि त्या दृष्टीनं युती न होता आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. तो आवश्यक असलेलं संख्याबळ जे आहे 6चं ते होऊ न शकल्यामुळे तो सुरुवातीचा प्रयत्न त्या ठिकाणी काही पार पाडू शकला नाही. दोन्ही पक्षाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं आणि भाजपाकडनं पण नाही. आमचा पक्ष फोडण्याचा पहिला प्रयत्न फक्त भाजपनेच केला. आमचे सोनवणे नावाचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या वतीनं 5-6 जणांना घेऊन गेले, परंतु ते महत्त्वाची माणसं नसल्यामुळे तिथली माणसं बाजूला बाहेर आली आणि तो पक्षफुटीचा प्रश्न नंतर हे निकाली निघाला. दोन्ही शिवसेना एकत्र येणार होत्या याची वस्तुस्थिती काय? दोन्ही शिवसेना एकत्र येणार होते याची वस्तुस्थिती अशी की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने कबूल केलं होतं की काही जिल्हा परिषद सदस्यांना सभापतीपद देऊ आणि काहींना इतर प्रकारचे फायदे देऊ, तर त्यानंतर मग अचानकपणे एक दिवस असा निरोप आला की आमची युती झाली. म्हणजे पहिलं तुमचं भाजपाशी बोलणं चालू होतं? हां, आमच्या लोकांचं. आणि मग नंतर निरोप आला की आमची युती झाली आणि आता ते पद तुम्हाला काही आम्हाला देता येणार नाही. मग हे झाल्यानंतर मग शिंदे गटांच्या लोकांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की जर आमचं अध्यक्षपदावरून जर फिसकटलं तर तुम्ही तुमच्या एका ठिकाणी राहा, आम्ही तुम्हाला काही राजकीय फायदा मिळू शकतो, कदाचित पूर्ण पदं तुम्हाला आम्ही देऊ. यासाठी कुठे बैठका झाल्या? यासाठी ठाण्याला बैठक झाली, कर्जत बैठक झाली, वरिष्ठांच्या सोबत झाल्या, एकनाथ शिंदेसोबत वरिष्ठांच्या सोबत झाल्या. कोण होतं बैठकीला? बैठका नेत्यांबरोबर झाल्या. ना तुमच्यासोबत कोण होतं? अंबादास दानवे होते? ते आमच्यासोबत नव्हते. नाही, बैठकीला ठाण्याच्या बैठकीला आमच्यासोबत नव्हते. बरं. त्यांची आधी बैठक झाली असेल. झाली का झाली असेल? तुम्हाला कोणी जायला सांगितलं? हे बघा, आम्ही तिथून ठाण्याची बैठक झाल्यानंतर आम्ही कर्जतला गेलो. कर्जतला महेंद्र थोरवे यांचा फार्म हाऊस आहे, तिथं अंबादास दानवे आले, तिथं काही बैठका झाल्या आणि तिथून आम्हाला गोव्याला जायचं. कोणासोबत झाल्या? काही वरिष्ठ मंडळी, एकनाथ शिंदे हो त्यांच्या पक्षाच्या. बरं. आणि मग काय ठरलं? सगळ्यांनी एकत्रित राहायचं, 9 जणांनी. आणि दोन्ही शिवसेने एकत्र यायचं, एकत्रित राहायचं आणि प्राप्त जो काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन आमच्या मनात असं होतं की जास्तीत जास्त पद शिवसेनेला मिळावे आणि आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष बसावं किंवा राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे जे शरद पवार गटाचे तर ते व्हावे, पण तो त्यात आमचे 2 पडून गेल्यामुळं ते गणित तिथंच थांबलं. बरं. असं हे सगळ्या बैठका होत होत्या, ह्या तुमच्या पक्षश्रेष्ठीला माहिती होतं का जे अंबादास दानवे ह्या बैठका करत होते? त्याची मला कल्पना नाही. बरं. ते संजय राऊतांनी आपल्या संजय निकामींनी सांगितलं ना की त्यांनी ते व्हॉट्सअपवर फेसबुक काहीतरी कळवलं, मेसेज केला नार्वेकरांना यांना त्यांना, तर ते
त्यांना माहीत आता कसं उद्धव साहेबांचा आमचा थेट संपर्क होत नाही, आम्हाला वायात जावं लागतं. बरं बरं. पण तुम्ही खूप मोठा खुलासा करताय की अंबादास दानवेंनी ठाण्यात आणि इगतपुरीला बैठका घेतल्याचा. कर्जतला आम्ही बैठकीत होतो ना, मग आम्हाला तिथून गोव्याला त्यांनीच पाठवलं ना. बरं. त्यांच्यावर आरोप झाला 18 कोटीचा. ते आरोप करणारे ते सध्या सोबतच आहेत आणि त्यांचं मनोमिलनही झालं ना, ते बैठकीत आले होते. वस्तुस्थिती काय आहे त्याची? आता वस्तुस्थिती सगळं आता चित्र स्पष्ट होतंय ना, कसे कसे आदेश निघतायत, काय काय होतंय, त्याच्यावरून हे चित्र सगळं स्पष्ट होतंय. बघा, कुठंतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही आणि ते झालेच नाही. आरोप प्रत्यारोप हे सगळं प्रकार झाले. पक्षाला कोण फसवत आहे? पक्षाला कोण फसवतंय हा संशोधनाचा विषय. कारण सदस्य की नेता? कदाचित दोघही. मग आता तुम्हाला आज तुम्ही या सगळ्यामध्ये ह्यांच्याकडे गेलात, म्हणजे शिवसेनेकडे पुन्हा पाठिंबा मागण्यासाठी गेलात. त्यांना मी म्हटलं की तुमचे 22 जर आम्हाला मिळाले आणि आमचे 10 जर आले तर आमचं गणित जमतं, तर तुम्ही आम्हाला मदत करा. तर ते म्हटले तुमचे 10 आले तर आम्ही मदत करू, परंतु आमचे 10 फार लांब आहेत, त्याच्यामुळं तो प्रश्नच उद्भवला नाही. असं आहे की तुम्ही शिवसेना एकत्र यायचे प्रयत्न करत होते, म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र यायचे प्रयत्न करत होते. त्याही वेळेस भाजपलाच फायदा झाला, याही वेळेस भाजपलाच फायदा झाला तुमच्या व्हीपचा. महाशक्ती ना ती, महाशक्तीला फायदा होणारच. महाशक्तीसमोर कोणाचं निभाव लागणं शक्य नाही. कुणी केला मग भाजपला फायदा? व्हीप काढणाऱ्यांनी केला ना. म्हणजे अंबादास दानवेंनी केला. त्यांची सही मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो, कोणाच्या सहीने व्हीप बघून घ्या. त्यांचीच आहे ना. आता एवढं जर म्हणताय व्हीप काढणाऱ्यांनी, हो झालाय ना. आता त्याच्या माग काही होतो आम्ही समजून घ्या. व्हीप नसता काढला ना, आम्हाला सांगितलं असतं की जा आणि आपल्या पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करा, तर असं व्हीप काढणं काय अवघड होतं बरं? कोणालाच मतदान करू नका, याच्याऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याच उमेदवारांना मतदान करा, त्याच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला मतदान करू नका, असं व्हीप काढणं काय अवघड होतं? बरं, ह्या व्हीपचा फायदा आर्थिक कुणाला झाला का, म्हणजे सदस्याला किंवा नेत्याला, की दोघांनाही? आता हे काय धन आहे, धन. ते एक 3 इडियट मध्ये एक मंत्र्याचा सगळं भाषणच आमिर खान बदलून देतो. धन होता है सबके पास लेकिन सब छुपा के रखते हैं. तसं आता हे छुपून झालेला व्यवहार आहे, तो कोणी दाखवत नाही. धन्यवाद. हे होते कृष्णा पाटील डोणगावकर आणि यांनी जिल्हा परिषदमध्ये नेमकं घडलं कसं, 2 शिवसेना एकत्र येणार कशा होत्या, त्यासाठी कुठे कुठे बैठका झाल्या, ते कसं फिसकटलं आणि आत्ताचा जो व्हीप आहे तो भाजपाला मदत करणारा कसा काढला, कुणी काढला, आणि शेवट त्यांचं जे वाक्य आहे हे धन आहे, हे शब्द सगळं काही सांगून जाणार आहेत. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.